गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज पौष अमावस्या. तामिळनाडूमध्ये ही अमावस्या आदिरामी आदाडी अमावस्या मानल्या जाते. याची एक छोटी कथा आहे. आदिरामी म्हणजे पार्वतीचं एक रूप. एका तामिळनाडूतल्या गावात, त्या गावाचं मला ॲक्च्युअली पूर्ण आठवत नाही आहे, कथा हे केल्यानंतर, तिचं मंदिर आहे. फार पुरातन कथा आहे. त्या मंदिरामध्ये एक सुब्रमण्यम भट्टारक नावाचे पुजारी होते. आपल्या कायम निश्चिंतनामध्ये राहणारे असल्याने स्वाभाविकच लोकांमध्ये हा समज झाला की भट्टारक म्हणजे पुजारी हे वेडसर असावे, मतिमंद असावे, की यांना काहीच कळत नाही, यांना काहीच येत नाही. आपल्याला मनाला येईल तशी पूजा, पण भगवतीशी संवाद साधत भगवतीला पाहिजे त्या पद्धतीने पूजा करणारे हे पुजारी होते. राजापर्यंत वार्ता गेली. जसं परमहंस रामकृष्णांच्या बाबतीत राणी रासमती कडे जो भाग गेला होता, जो निरोप गेला होता, जो संदेश गेला, तो त्याचप्रमाणे राजा पाहायला आला की बा खरंच भट्टारक हे वेडे आहेत, मानसिक रुग्ण आहे, नेमकं काय आहे, पूजा व्यवस्थित करतात आहे नाही करतात आहे हे पाहायला म्हणून ते आले. आणि सहज त्यांनी प्रश्न विचारला की आजची तिथी काय आहे. आपल्या मस्तीत मस्त असणारे, देवीच्या संवादाशी एकरूप झालेले सुब्रमण्यम भट्टारक म्हणाले, ज्या तेजाने, ज्या प्रकाशाने तुमचं आमचं आयुष्य उजळून निघालं आहे, त्या तेजाचाच प्रकाशात सर्वत्र पसरलेला आहे. राजाला वाटलं खरंच जे उत्तर दिलं ते उत्तर संयुक्तिक नव्हतं, सांगायला पाहिजे तुम्ही पौष अमावस्या आहे आज. त्यांनी असं उत्तर दिलं. आपलं मस्तीत मस्त राहिलं. राजा निघून गेला. प्रधानांशी चर्चा केली आणि असं ठरलं की यांना नोकरीतून काढायचं आणि लोकांना फसवतात, लुबाडतात म्हणून देहदंड द्यायचा. जेव्हा आपल्या भावसमाधीतून खाली उतरल्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की राजाज्ञा ही आहे, त्यांनी तेव्हा भगवतीला कळकळून प्रार्थना केली, भगवती मला याच्यातलं काहीच कळत नाही गं, तू मात्र माझी लाज राख. हे माझं नाही, हे तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुला काय करायचं तू पहा, मी सगळ्याला तुझी आज्ञा म्हणून समोर जायला तयार आहे. अंधार पडतो आणि त्यांना भट्टारकांना समोर घेतला जाते, आरोप ठेवला जातो. तोंड असं असूच शकत नाही. आणि थोड्या वेळातच सूर्यप्रकाशावा एवढं तेज त्या राज्यात पसरते. सगळ्यांना नवल वाटते. सुरुवात करायच्या प्रवचनाला सुरुवात करताना मुद्दामून कथा सांगत आहे. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले धर्मभास्कर, धर्ममार्तंड आणि दुसरे आनंद मार्तंड या सभेत उपस्थित आहे, या व्यासपीठावर उपस्थित आहे. आत्ताच परिचय करून दिला गेला की संकेश्वर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती यांच्या प्रकाशाने धर्मप्रकाशित तो होतच आहे. पण दीनदुबळ्यांना आनंद देणारे आनंद सांगवडीकर म्हणजे आनंदनाथ हे सुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद रोपित करीतच आहेत. या दोघे महानुभावांना आणि समोर असलेल्या माऊलीला प्रणिपात करून आजच्या विषयाला सुरुवात करूया. सुरुवात करताना अजून एक छोटीशी एक करायची आहे. ज्या जम्बूद्वीपात म्हणजे भारतात आम्ही निवास करतो, पुराणात अशी कथा आहे की जम्बू नदीत जी माती वाहत येते ती सुवर्णात परिवर्तित होते. आणि आज आमच्या भाग्याचा क्षण आहे की दोन्ही विभूतींच्या माध्यमाने आमचं आयुष्य सुवर्ण तेजोमय, सुवर्ण कांतिमय होत आहे, होणार आहे. आणि धर्माच्या अधिष्ठित आनंदाने आम्ही न्हावून निघणार आहे. असो, खरं तर इथे उपस्थित असलेल्या समस्त प्रबुद्ध साधकांशी संवाद करताना अतिशय आनंद होत आहे. तुम्ही आम्ही काय किंवा सर्व काय, दोन महासमन्वय अवतारांच्या पालखीचे भोई आहोत. आदिनाथांपासून
आनंदनाथांपर्यंत आलेली परंपरा असो किंवा दत्त संप्रदायातून आलेला दत्त संप्रदाय असो किंवा ज्या संप्रदायाने योगिक क्रियांतील योगसमाधी सोडून भक्तिरसातील सगुणाचा अनुभव घ्यायला आपली परंपरा ही भक्तिरसाकडे परावर्तित केली, ज्या ब्रह्मानंदाचा अनुभव सदा एकट्याने घेताना व्यक्त होऊ शकत नव्हता, ज्याला व्यक्त करू शकत नव्हतो, सांगू शकत नव्हतो, जेथे वेदसुद्धा नेती नेती म्हणतात, मोठे मोठे महापुरुष ग्रंथ सांगतात की ब्रह्माला जाणणारा, जाणू शकणारा, समजू शकणारा असा जरी व्यक्ती असला तर व्यक्त होऊ शकत नाही. मग व्यक्ताला स्वरूप पाहिजे, जाणीवेला रूप पाहिजे. म्हणून अशा ब्रह्मानंदाचा सगुण पुतळा जो पंढरीनाथ आम्ही म्हणतो, जो साक्षात रुक्मिणीचं इथे विराजमान आहे, तो तुम्हा आम्हा कैवल्याचं दान देत आहे. मला आनंद या गोष्टीचा होतो आहे की मला काही प्रवचन करायचं नाही आहे, खरं तर आपल्याशी एक सुखद संवाद करायचा आहे. कारण खूप वेळ असं होते जिथे आम्ही जातो तिथे साधक असतातच असं नाही आहे. काही क्षण जाऊन पाहूया, काही आपला फायद्याचं भेटते का, आपल्या भविष्याचे सूचक काही मार्गदर्शक भेटते का, म्हणून येणारे बरेच जण असतात. जसं रामकृष्ण परमहंस म्हणायचे ना, संसाराच्या गोष्टी करून करून तोंड पळून निघालं आहे, अशी बऱ्याच वेळा आमची अवस्था होते. पण आज आनंदाचा क्षण आहे, दुहेरी आनंदाचा क्षण आहे, सुवर्ण अक्षरात लिहिला जाणारा आनंदाचा क्षण आहे. माझ्यासाठी म्हणतो बरं मी. मला नेहमी प्रश्न पडायचा, त्या प्रश्नाला मीच प्रश्न मांडले, मीच उत्तरं देत आलो आणि पुढे चालत आलो. कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्री जेव्हा अधर्म अविवेकी लोकांचा जाच विवेक आणि धर्माचं पालन करणाऱ्या व्यक्तींना व्हायला लागला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने सुरू झालेलं महाभारतातील युद्ध अशावेळी कर्तव्यापासून पलायन करणाऱ्या अर्जुनाला जेव्हा भगवंतांनी भगवद्गीतेचं ज्ञान दिलं, त्या ज्ञानात त्यांनी 4था अध्यायात म्हटलं आहे, धर्मसंस्थानेसाठी मी वारंवार या युगात आणि युगे अवतार घेत राहील. संभवामी युगे युगे, मी नेहमी येणार आहे. मग आम्हाला प्रश्न पडतो, मग आताचं वातावरण कसं आहे? त्या धर्मावर, राष्ट्रावर आणि समाजावर आघात होत नाही आहे का? जेव्हा भगवंताला वाटलं इसवीपूर्व 6व्या शतकामध्ये की हा जो सनातन धर्म आहे, हा सनातन धर्म काहीतरी म्हणजे कोणत्या तरी अशा कल्पनेने मूळ धर्माकडे, मूळ तत्वनाकडे पाठ फिरवून केवळ कर्माधिष्ठित पण अतिशय कर्मठ, ज्याला कोणताही आधार नाही आहे, अशा पुन्हा पुन्हा जन्म घेण्याच्या प्रेरणेने, स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने, यज्ञ म्हणजे स्वर्ग आहे, मिळणारच, यज्ञ केल्याने स्वर्ग मिळणार आहे, या खुळचट कल्पनेने जेव्हा ग्रासला होता, या जगताचा नियंत्रण करणारा कोणीतरी एक भगवंत आहे, त्या भगवंताचं स्वरूप कोणीही मांडू शकलं नाही. जो अविनाशी आहे, जो सनातन आहे, जो नित्यनूतन आहे, तो रूप आहे, अरूपी पण आहे. असा जो त्याच्याकडे किंवा मूळ उद्देशाकडे, मूळ उपासनेकडे कोणाचंच लक्ष नाही आहे, कोणीच त्या प्रेरणेने प्रेरित होत नाही आहे, अशा वेळेस आद्यशंकराचार्यांचं अवतरण भगवत इच्छेनेच झालं. नव्हे शिवाचा अवतार म्हणून आम्ही त्यांना मान्य केलं. वयाच्या 32व्या वर्षी भारताच्या 4 परिक्रमा करून, भारताच्या 4ही दिशेला 4 मठ स्थापन करून या सनातन धर्माला, हिंदू राष्ट्राला संघटित करण्याचं काम त्यांनी केलं. हा पण ईश्वरी अवतारच आहे, हा वेगळं काही सांगणारा नाही आहे. ईश्वर हा ईश्वरी रूपानेच, म्हणजे 4 हातांनीच अवतार घेईल असं होणार नाही आहे. धर्मकार्यात
वावरणाऱ्या अनेक संत मंडळी हे सुद्धा त्या ईश्वराचेच रूप आहेत, स्वरूप आहेत, हे आम्हाला पहिलं मान्य करावं लागणार आहे. त्या दृष्टीने आमच्या सद्गुरूंकडे किंवा प्रत्येक संताकडे आम्हाला श्रद्धेने पाहावं लागणार आहे. पण आज समाज या वाटेवरून बसलेला आहे दुर्दैवाने, की संतांनी सांगितलेल्या वचनांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आम्हाला पाहिजे तो सोयीस्कर अर्थ काढून आपलं जीवनक्रम एका उद्देशहीन दिशेकडे चाललेलं आहे. आता गंमत पाहणं, ज्या माऊलींनी चल म्हटलं त्यावेळेस निर्जीव भिंत चालायला लागली आणि ज्या बोल म्हटल्यावर जो मूढमती आहे असा रेडासुद्धा वेदांच्या ऋचा बोलू लागला. पण तुम्ही आम्ही सगळे प्रबुद्ध असतानाही संतांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीचं पूर्णपणे आचरण करत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी इथे बसलेला आपल्याला म्हणत नाही आहे, आपण किमान 3 दिवस 4 दिवस ते देत आहात, संसार सोडून आला आहात, आपल्याला किमान त्याची जाणीव आहे, त्या रस्त्यावर चालासाठी आपण पाऊल उचलून ठेवलेलं आहे. परंतु ही परिस्थिती जवळपास 90% लोकांना लागू आहे. असं म्हणतात ना, मोर एज्युकेशन, मोर स्टडी, मोर कन्फ्युजन. पण संशय कशाचा, कन्फ्युजन कशाचं? ज्या वृत्तीला, ज्या प्रयोगाला आमच्या ऋषीमुनींनी मान्यता दिली, त्याला आधार दिला, धर्माच्या भाषेत सांकेतिक सूत्ररूपाने मांडल्या गेलं, त्या याच्याकडे दुर्लक्ष करून कोणतरी परदेशी म्हणतो आहे म्हणून त्याला स्वीकारत जीवन जगण्याचा जो वेडेपणा चालू आहे तो थांबला पाहिजे. मग आम्ही उपासक आहोत, साधक आहोत, मग आमची जबाबदारी काय आहे? आदिशंकराचार्यांच्या काळामध्ये धर्मावर जी ग्लानी आली होती, ती ग्लानी दूर करताना या धर्मामध्ये अनेक पंथ, उपपंथ, तंत्रपंथ, मंत्रपंथ, लहान लहान सेंद्रिय देवतांना सुद्धा देवत्वाचं स्वरूप त्यांची उपासना करणारे उपासक होतेच, आजही आहेतच. पण जो गुरूंनी सांगितलेला मार्ग असतो तो मार्ग मूळ परंपरेतून आलेला असल्याने तो शुद्ध असतो. तर आम्ही शुद्ध सात्विक उपासनेचे उपासक आहोत. अशा ह्याच्यात जी पालखी आम्ही वाहत आहोत, वहन करत आहोत, त्या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे, निरंजनाच्या स्वरूपाला साधताना सगुणाच्या रूपाला भेटाच्या ओढीने पंढरीला घेऊन जाणारी वारी आणि सगुणाच्या स्वरूपाला पाहिल्यानंतर, दर्शनानंतर कृतकृत्य आयुष्य झालं म्हणून डोळ्यातून घळघळ पाणी आणणारे वारकरी आम्ही डोळ्यांनी पाहिले. म्हणजे माझा एक अनुभव आहे. बारीमध्ये उभं असताना आमच्यासमोर एक बीडचा व्यक्ती होता. हळूहळू लाईन पुढं आम्ही समोर सरकत होतो. जसं जसं पंढरीनाथाचा गाभारा जवळ येत होता तसा तसा हा व्यक्ती, बीडचा व्यक्ती अक्षरशः ओक्साबोक्स रडत होता. क्षणभर आम्हाला आश्चर्य वाटलं, काय झालं असेल बुवा, असं काय घडलं की याला इतकं रडू येत आहे, ओक्साबोक्सी रडतो आहे. आम्ही सहज विचारलं की का रे बाबा, तुला नेमकं झालं तरी काय आहे, का तू असा रडतो आहे? तो म्हणे, का सांगू माऊली, आमच्या घरात 12 पिढ्यांची परंपरा आहे वारीची. आज भगवंताला, पांडुरंगाला पाहताना गहिवरून येत आहे. माझ्या आईवडिलांनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी की आमच्या परंपरेने आमच्या हातात कोणता ठेवा दिला आहे याचं भान जेव्हा येते तेव्हा असं वाटते की खरंच या भूतलावरचा सर्वश्रेष्ठ व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती मी आहे. मग खरं सांगू, माझ्या घरात खायलासुद्धा वांदे आहे. ज्याच्या घरात खायला वांदे आहे तो वारीमध्ये घरदार सोडून, शेतीकडे दुर्लक्ष करून पंढरीला जातो. पंढरीला 2 महिन्याची पदयात्रा, ज्याला आपण वारी म्हणतो, पैदल वारी म्हणतो,
ती करतो. सगळं विसरून करतो, देहभान विसरून वारीमध्ये ज्ञानोबा माऊली, तुकाराम हा गजर करत, एकनाथ नामदेवांचं संकीर्तन करत, पंढरीच्या पंढरीरायालाचा उद्घोष करत आपले सगळे कष्ट, दुःख, ताप सगळे विसरत वारीमध्ये चालत असतो. का होत असेल हो असं? हे काय वाटत असेल असं? का आपल्या संसाराचा क्षणभरासाठी विसर पडत असेल? मला आठवते, आमच्या अकोलाचे वेरुळकर म्हणून वारकरी आहेत, आता वृद्ध झाले आहे. त्यावेळेस तरुण असताना जेव्हा प्रसंग आला, त्या घरात मुलगा अतिशय आजारी, बायकोचा आग्रह होता, घरच्यांचा आईचा आग्रह होता, अरे बाबा पुढचं लेकरू आजारी आहे, आज आहे उद्या नाही अशी अवस्था आहे, तू वारीला जाऊ नको रे. मान्य आहे, ही आमची परंपरा आहे, आम्ही गेलो पाहिजे, पण प्रसंगाचं भान ठेवून जरा वाग. तो नाही पा म्हणे, तुम्हीच सांगता, भार परमेश्वरावर टाका आणि आपलं काम करत राहा. मी तेच करणार आहे. मला चिंता नाही आहे, माझ्या मुलाला बरं करो किंवा भगवंताकडे घेऊन जाऊ त्याची इच्छा आहे. मी चाललो. पाय चप्पल सरकवली, झोळी घेतली म्हणजे पिशवी घेतली, व्यक्ती चालायला लागला. क्षणभराचाही विचार मुलाचा केला नाही, आईवडिलांचा केला, आईचा केला नाही, बायकोचा केला नाही. जाता जाता भगवंताला दर्शनाच्या वेळेस भगवंताने कोणतीही मागणी केली नाही, मुलाला काय करायचं काय नाही करायचं, काय ते तुझी इच्छा, तू आहे तसं कर. घरी आला. म्हणजे या कलियुगातली घटना आहे बरं, खूप मोठी खूप दूरची घटना नाही आहे, जास्त 25 वर्षापूर्वीची घटना आहे. घरी आला. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्या बायकोनी सांगितलं, एक वैद्य आले होते, ते मुलाला औषध दिलं, मुलगा 3ऱ्या मिनिटाला उठून चालायला लागला. हो, बरं झालं की पंढरीला गेले. साक्षात पंढरीनाथच आपल्या घरी येऊन गेले, पण आमचं एक चुकलं. त्या आनंदाच्या भरात आम्ही त्यांच्या पाया पडू शकलो नाही. साधकांनो, जर उपासना करताना गुरुवर श्रद्धा आणि निष्ठा ठेवली तर निश्चितच तो आमच्यासाठी धावून येतो. उगीच कल्पतरूची उपमा गुरुला दिली नाही आहे. आम्ही ज्या परंपरेचं वहन करतो, ज्याला नाथ परंपरा असं म्हणतात, त्या नाथ परंपरेत सुद्धा शिष्यांनी गुरुसाठी काय काय केलं याच्या कथा असंख्य ठिकाणी आम्हाला वाचायला भेटतात. ही गुरुशिष्य परंपरा आहे, अव्याहतपणे चालू आहे. आदिनाथांपासून सुरू झालेली परंपरा. असं म्हणतात की जेव्हा शिव आगम सांगायची वेळ आली तेव्हा भगवान शंकर आणि पार्वती एकांतात गेले, एका निर्जनस्थळी गेले, एका नदीकाठी गेले. ते त्यांनी शैव तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. सांगत असताना पार्वतीला निद्रा आली. हे लक्षात घ्या बरं, आपल्या साधनेमधला सगळ्यात मोठा शत्रू हा निद्रा आहे, ज्याला आम्ही झोप म्हणतो. योग साधनेत तर पहिला शत्रू, पहिला अडथळा म्हणून निद्रेला म्हणलेला आहे. निद्रा आली आणि कुठून तरी हुंकार ऐकू येत होता. तो हुंकार कोणाचा? जेव्हा पार्वती निद्रेत गेलं असल्यावर भगवंताला कळलं, तर त्यांनी शोध घेतला, तर असं कळलं एका माशाच्या पोटामध्ये एक जीव, कवी नारायण, तो हुंकार देतो आहे आणि तो ते सगळं ऐकतो आहे. त्यांना लक्षात आलं की या भूतलावर एकांतात आपण जे तत्वज्ञान सांगत होतो ते तत्वज्ञान या भूतलावर प्रवाहित करण्याची वेळ आता आलेली आहे, ती हा जीव करणार आहे. आता यांना ज्ञान द्यायचं काम पडलं, कोणी द्यावं, यांचं आचार्यत्व कोणी करावं, म्हणून त्यांनी भगवान दत्तात्रयाला विनंती केली. मग अशी आपण म्हटलं, महासमन्वयाचं स्वरूप असलेलं अत्रिनंदन, तिन्ही देवतांच्या स्वरूपात आम्ही त्यांना पुजतो, मानतो. अशा कैवल्य सम्राट म्हणून अशा अवस्थेला असलेले किंवा कर्तुम अकर्तुम असा पूर्ण भाव, अशी पूर्ण ताकद, अशी पूर्ण शक्ती असलेले सद्गुरू स्वरूपात ज्यांना आम्ही स्वीकारलं. कारण संपूर्ण ईश्वराच्या याच्यामध्ये, देवांमध्ये सद्गुरू तत्वाचं एकच देवता आहे, जिला आम्ही साक्षात गुरुदेव नावाने हाक मारतो.
या जगताच्या गुरुपरंपरेमध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वरांना स्थान आहेच. मग त्यांना आम्ही गुरु म्हणून उद्घोष किंवा गुरु म्हणून आवाज देत नाही. गुरुदेव म्हणून फक्त एकाच भगवंताला आम्ही आवाज देतो. तो भगवंत म्हणजे दत्त कायम तो देतच आला आहे. त्यांनी काहीच मागितलं नाही. हेच खरं सद्गुरूंचं स्वरूप असते. म्हणून म्हणत नाही योगायोगाने उगीच 2 मार्तंडांचा उल्लेख केला नाही आहे. आपण परिचयात धर्माविषयी केलेल्या कार्याचा उल्लेख ऐकला म्हणून धर्म मांडत इथे बसलेले आहेत. मला आनंद आहे, मी त्यांचा शिष्य आहे. आणि आपल्यासमोर आनंद मार्तंड बसलेले आहे, जे आपल्याला आनंद वाटतच चाललेले आहे, कधीच थांबले नाही, परंपरेतून आलेलं आहे. या परंपरेचं निर्वाहन करणारे सद्गुरू म्हणून आम्ही फक्त दत्तात्रयालाच पाहतो. प्रत्येक गुरुपरंपरेमध्ये दत्तात्रयांना स्थान आहे. त्या दत्तात्रयांनी नवनाथांना घडवलं, पुढे नेलं. मला एक छोटी गोष्ट आठवते. म्हणजे आम्ही लहानपणाची घटना आहे. त्याला आम्ही धांगडधिंगा नाव दिलं होतं, जे मस्ती करणं नाही. ते एक नाथजोगी, वृद्ध नाथजोगी आमच्या चाळीवजा भागात यायचा. काळा मेखला पूर्ण छातीला बांधलेल्या, जो रूप आम्ही, जो वेश आम्ही नाथांचा पाहतो त्या पद्धतीने छातीला कंथा बांधलेला, दंडात कंथा बांधलेला, शृंगी लटकवलेली आणि एका हातात खप्पर, दुसऱ्या हातात चिमटा, उजव्या खाकेत भिक्षेची झोळी, डाव्या खाकेत भस्माची झोळी, पायाला कमरेला कंथा बांधलेला, त्याच्यावर लांबसर घुंगरू गुडघ्यापर्यंत सोडलेलं, रापलेला चेहरा, लांब नासिका, लालसर डोळे, पाहिलं तर क्षणभर पाहिलं तर लहान मुलांना भीती वाटेल असं रूप जरी असलं तरी पायात गुडघ्यांवर घुंगरं नाचवत, त्याचा आवाज करत प्रत्येक घरोघरी जाऊन भिक्षा मागणारा, त्याचा घुंगरांचा नाद ऐकला की स्त्रिया भिक्षा घेऊन समोर यायच्या. भिक्षा घेताना फक्त मुठभरच भिक्षा घेणार, बाकी वापस करणार. डाव्या याच्यातील रक्षा अंगारा स्त्री पुरुषाच्या हाताला ठेवणार. विशेषतः जे मुलं किरकिर करत असणार, सतत आजारी पडत असणार, अशा मुलांच्या माता जाणीवपूर्वक त्यांना भस्म मागायचे, रक्षा मागायचे. आणि आम्ही संपूर्ण जर नाथचरित्र वाचलं तर नाथचरित्रामध्ये भस्माला किती महत्त्व आहे, त्याचे काय काय प्रयोग आहे हे आम्हाला वाचता येतात, समजून येतात. एका भस्मावर वाताकर्षण ज्या शस्त्राचं मला खूप विशेष वेळ आहे, खूप प्रयोगातून मी शिकायचा प्रयत्न केला, पण शिकता आलं नाही, किंवा कलियुगाच्या याच्यात ते निस्तेज किंवा मुद्दाम लपून ठेवलं असेल. ते वाताकर्षण अस्त्र भस्मावर अभिमंत्रित करून सोडलं तर मोठं मोठं सैन्य हवेत उडायला लागायचं, एवढा त्याचा महिमा. अजूनही भस्माच्या माध्यमाने, अंगाराच्या माध्यमाने रोगनिदान करणारे अनेक जण आहेत. असा हा नाथ संप्रदाय शिवशक्तीच्या बळावर आपला प्रवास करत असताना एकल शिष्य पद्धती त्यांनी स्वीकारली. सरस्वतीबाईंना दिलेला अंगारा तिने उकिरड्यावर फेकून दिला. त्यातून उत्पन्न झालेले गोरक्षनाथ ही मच्छिंद्र गोरख ही जोडी अख्ख्या जगात सर्वप्रसिद्ध. श्राद्धातील वडे आवडले म्हणून गुरूंनी जेव्हा पुन्हा वडे मागितले, त्या घरात जाऊन जेव्हा वड्याची भिक्षा मागितली, तेव्हा त्या स्त्रीने तुझे डोळे चांगले आहे ते मला दे असं म्हणताच मागचा पुढचा विचार न करता डोळ्यामध्ये बोट टाकून डोळा अर्पण करणारा हा गोरखनाथ सहज कुतूहलपूर्वक मूर्ती तयार करताना संजीवन मंत्राचा जप करणारा गोरखनाथ, ज्या मूर्ती सजीव होते त्या घाबरणारा गोरखनाथ, अनेक रूप आहे. तसंच जालंधरनाथांचा शिष्य कनिफनाथ हे अद्भुत रसायन आहे. आमचे एक मित्र आहे इंदोरचे, नाथ संप्रदायात माधवनाथांचे शिष्य, इंदोरचे माधवनाथ आहे त्यांचे शिष्य सत्यनाथ, त्यांचे ते शिष्य. ते नेहमी म्हणतात
की शिष्यांनी गुरुसाठी जे केलं ते नाथ संप्रदायातच केलं, मात्र दत्त संप्रदायामध्ये गुरूंनी शिष्यासाठी जे केलं ते तिथेच केलं. असं काय केलं बा शिष्यांनी गुरूंसाठी, असं काय केलं? याचा जर धांडोळा घ्यायचा असेल तर पुन्हा आम्ही मुद्दाम उल्लेख केलेला गोरखनाथ आणि कनिपनाथांकडे जाऊया. दोघांचा भारतभर संचार होता. त्या काळामध्ये मच्छिंद्रनाथ हे स्त्री राज्यामध्ये मारुतीच्या आज्ञेने, हनुमंताच्या आज्ञेने विचरण करत होते, तिथे वास्तव्य करत होते. इकडे गोपीचंदांना आपल्या आईविषयी दूषित भावना केल्याने ज्या मैनावतीचे गुरु, काय मी नाव चुकत असेल बरं, नाचे गुरु जालंधरनाथ यांना गड्ड्यात टाकून, मी समाधीवस्थ असताना गड्ड्यात सोडून वरून घोड्याची लीट टाकणारे, त्यांना त्याखाली दाबून टाकणारे, असे दोघांचे गुरु दोघांनाही अनेक वर्ष न भेटल्याने आणि कुठे माहीत नसल्यामुळे अख्खं हिंदुस्थान फिरून झालं आणि योगायोगाने एका आमराईमध्ये दोघंही भेटले. असं पाहिलं तर गोरख म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि जालंधरनाथ हे गुरुबंधू, यांना साक्षात दत्तात्रयांनीच उपदेश केला. दोघांनाही भेटले, सहज चर्चा सुरू झाली, विद्येची चर्चा सुरू झाली. कनिपनाथांना वाटलं आपली विद्येचा एक देखावा आपण दाखवावा, म्हणून त्यांनी त्या आमराईतले आंबे आपल्या मंत्रविद्येने खाली आणले, समोर आणले आणि यांना म्हणे चला जतीजी खाईये. दोघांनी आंब्याचा भरपूर आस्वाद घेतला. गोरखनाथांना कळलं होतं की जाणीवपूर्वक आपली शक्ती दाखवायला कनिफानी हा प्रयोग केला आहे. आता मी तुझ्यापेक्षा वरचढ आहे, माझा गुरु तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवायला गोरखनाथांनी पुन्हा मंत्रप्रयोग केला. खाल्लेले आंबे पुन्हा रसपूर्ण होऊन झाडावर जाऊन चिपकले. विस्मय वाटला, आश्चर्य वाटलं की हे ज्ञान माझ्या गुरुने मला का नाही दिलं? असा कोण याचा गुरु आहे जो याला एवढं मोठं ज्ञान देऊ शकतो? मेलेली म्हणजे संपलेली वस्तू पुन्हा एकदा सजीव करून त्या रूपात तिथेच प्रस्थापित केला जाते, असं कोणतं ज्ञान आहे? अशी कोणती विद्या आहे ती मला मिळाली नाही? म्हणून कनिपनाथ गोरखांना विचारतात, तुमचे गुरु कोण? सांगतात मच्छिंद्रनाथ. ते विचारतात आपले गुरु कोण? ते म्हणतात जालंधरनाथ. कनिपनाथ हसायला लागतात, तो तुझा गुरु जो स्त्रीलंपट आहे, स्त्रीच्या राज्यात बसलेला आहे. त्यांना राग येतो. मग तुझ्या गुरुचं कर्तृत्व काय? जो लिधेमध्ये लत बदलेला आहे. दोघाही गुरूंविषयी वैरात्मक भावनेनी, द्वेष भावनेनी जेव्हा वाईट चिंतेला जाते, बोलल्या जाते, पण सुदैवांनी दोघांच्या गुरुचा अस्तित्वाचा खबर लागली. दोघांनी ठरवलं की आपल्या गुरूंना सोडून आणायचं, पुन्हा प्रस्थापित करायचं. दोघं आपापल्या दिशेने गेले. पुढची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की स्त्री राज्यातून मच्छिंद्रांना आणल्यानंतर पुत्रमोहाने मोहित असलेल्या, म्हणजे मीननाथाविषयी मोह असलेल्या, पुत्राशी मोह असलेला गोरखनाथांचा हा सुद्धा मोह तुटावा. कारण संसार असाच आहे, मोहाचा संसार आहे, तो कोणाला सुटला नाही. मग ती विश्वामित्रासारखा कठोर तप करणारा व्यक्ती असो, मेनकेच्या मोहात येऊन शकुंतलेला जन्म दिला. इथे मच्छिंद्रनाथांना मोह म्हणा किंवा मारुतीची आज्ञा म्हणा, काही म्हणा, पण ते त्या संसाराच्या मोहात फसले. पुत्राला सोबत घेतलं, अतिजीव असताना प्रत्येक पुत्राची गोष्ट पूर्ण करावी या इच्छेने ते गोरखनाथ वावरत होते. अशाच गोरखनाथांनी एक प्रयोग केला. का बरं केला? तर आपला गुरु एवढा श्रेष्ठ असताना एतकिंचित स्त्रीराज्याचा संपर्कात आल्यामुळे त्याच्या मनात जो मोहाचं जंजाळ उत्पन्न झालं आहे ते दूर करावं. एक दिवस तो म्हणे की या मीननाथाला स्वच्छ कर, बरं 7 धू स्वच्छ कर. गोरखनाथांनी मीननाथाला घेतलं, धुतलं आणि जमिनीवर याच्या दगडात आपटलं. आतला जो मलिनता म्हणजे अस्थि, मांस, रक्त, श्लेषा ही सगळी बाहेर काढली, प्रवाहित करून टाकली आणि त्याचं वरचं कातडं स्वच्छ धुतलं, वाळत टाकलं. जेव्हा मच्छिंद्रनाथ आले, विचारलं की कुठे आहे मीननाथ? कुठे आहे माझा मुलगा? कुठे आहे तो? का ना इथे आहे. कुठे आहे तो? वाळत आहे. तू काय केलं?
तुम्ही सांगितलं त्या स्वच्छ धुतलं. आमच्या अंतरंगात असलेल्या मलिनतेमुळे आम्ही ज्या मोहात अडकून संसाराला लिप्त होतो आणि गुरूंनी सांगितलेल्या आज्ञेपासून वंचित होतो, ते वंचित्व कदाचित मच्छिंद्रनाथामध्ये नसेल, त्यांची परीक्षासुद्धा पाहत असेल, पण गोरख हा ज्याचा शिष्य होता तो एरागबाळ नव्हता. नाथांचं शिष्य होणं किंवा नाथपण स्वीकारणं एरागबाळाचं काम नाही. तू काय केलं? ओक्सोस रडायला लागले, माझा मुलगा मला पाहिजेच. कदाचित असं पण असेल की आपण शिकवलेली विद्या गोरखनाथ विसरले तर नाही, या भावनेने त्यांनी तो अट्टहास केला असेल. गोरखनाथांना वाटतं असं असं आपलं सद्गुरू, यांना सगळं तर येते, हे याचा उपयोग का करत नाही. काही काळ गुरु स्तब्ध असतात, शिष्यांकडे पाहत असतात की आपण दिलेल्या वस्तूचा यांनी किती जतन केलेलं आहे. असं म्हणतात, गुरूंनी दिलेली क्रिया किंवा गुरूंनी दिलेला शब्द म्हणजे मंत्र हा प्राणापेक्षा जास्त जपावा. म्हणजे एक गरीब व्यक्ती होता, वर्षानुवर्ष त्याच्या दाराला एक मोठा दगड, हिरव्या रंगाचा दगड लावलेला होता. दार हलू नये, वाऱ्याने बंद होऊ नये, आपटू नये, ते लावत असत. एकदा एक हिऱ्याच्या व्यापारी दृष्ट्या रस्त्याने जात असताना त्याचं लक्ष त्या दगडाकडे जातं. रत्नपारखेसला हे नेमकं काय आहे हे त्याला कळून येते. तो म्हणतो, हे काय आहे? आता हा दगड काय आहे ना, हा असं असंच लावलं आम्ही, हा मला तू देतो का? नाही का? पहा, कुठे कुठे माणसाला कुठेतरी शंका येते, संशय येतो. तुझाच मला पाहिजे, यातला मी 200 रुपये देईल. तर त्याच्या दगडात 200 रुपये म्हणजे काहीतरी वेगळं आहे. कुठेतरी त्यावेळेस त्याची बंद असलेली प्रज्ञा काम करू लागली. तो त्यामुळे विकास नाग परंपरेनं आलेला दगड आमच्या, माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी हा दाराला असंच लावून ठेवला आहे. तितक्यात एक शहाणा माणूस, ज्याला आम्ही सद्गुरू स्वरूप म्हणू, तिथे येतो. त्याला सगळा किस्सा जो परिचयाचा असतो, घरात येत असतो, त्याला किस्सा तो सांगतो. तो म्हणते, बा एक काम कर, माझ्या ओळखीचा एक जव्हारी आहे, जे हे जे सराफ आहे, तो तुला दगड दाखव. तो दगड दाखवतात. तो म्हणतो, अरे हा दगड तुला माहिती आहे कशाचा? नाही म्हणा, काहीच माहीत नाही, माझ्याकडे आत्ता एक व्यापारी आला, 200 रुपयात मागत होता, बरं केलं दिला नाही. हा अस्सल पाचू आहे, याची किंमत जर तुला द्यायची झाली तर करोडोमध्ये आहे. आम्हाला सद्गुरूंनी दिलेला पाचू आम्ही कशा पद्धतीने वापरतो आहे? मला अमुक गोष्ट पाहिजे म्हणून माझ्या शेजाऱ्यांनी घेतलेल्या अनुग्रह घेतल्यामुळे त्याचं भरभराट झाली, ती भरभराट माझी व्हावी म्हणून लौकिकात पाहिजे असलेल्या गोष्टी ज्या भोगासाठी उत्तम असतात असं आम्हाला वाटते, त्या गोष्ट प्राप्त करायला म्हणून, की कोणापेक्षा मी वेगळा आहे हे दाखवायला म्हणून नेमकं कशासाठी घेतलेला असतो. हीच भावना कदाचित दोघांमध्ये काहीतरी संवाद रूपाने किंवा काहीतरी याच्याने सुरू असते. गोरखनाथ संजय मंत्राचा प्रयोग करतात, मीननाथ जिवंत होतात. हा संजीवन मंत्र आपल्या सर्वांना गुरुकृपेने लाभलेला आहे. हा मृत व्यक्तीला जिवंत करणार नाही. जर तुम्हा आम्हाला गुरुतत्व कळलं नाही नसेल तर मात्र आम्ही मृतवतच आहो, आम्ही जिवंत नाही. आमचे गुरु नेहमी म्हणायचे, जर गुरु कळला नाही, गुरुतत्व कळलं नाही, गुरुसेवा करता आली नाही, गुरुसेवेचं काय महत्त्व आहे कळलं नाही. जसं कबीर म्हणतात की गुरु गोविंद दोहे खडे काके लागू पाय, गुरु बलहारी मोहे गोविंद दियो जाय. एकदा एक संत आणि भगवंत एका शिष्याच्या समोर गेले. कोणाच्या पाया पडावं, श्रेष्ठ कोण, हा सहज प्रश्न एकाने टाकला. तू पहिले कोणाच्या पाया पडणार? मी परमेश्वर आहे, सृष्टी रचयिता मी आहे, तुला मी निर्माण केला आहे. गुरु म्हणतो, मी गुरु आहे, मी तुला चैतन्य तुझं जागृत केलं आहे, कोणाला प्रणाम करायचा? तर इथे कबीरजी म्हणतात की सगळ्यात पहिले जर देव आणि गुरु एकत्र आले तर गुरुच्याच पायाला पडावं, कारण गुरु हा गोविंद म्हणजे परमेश्वर आमच्या ताब्यात देऊ शकतो. गोविंदचा दुसरा अर्थ आहे की गो म्हणजे इंद्रिय, विंद म्हणजे त्याला एकत्रित करणारं, ताबा ठेवणारं, ज्यावर नियंत्रण ठेवणारा, असा तो गोविंद.
तर सद्गुरूच्या पाया भगवंताच्या पहिले पडावं. एक छोटा तुकारामांचा एक अभंग आहे, त्याची छोटी ओळ आहे. ती अशी आहे, सद्गुरू पूजन ज्याच्या घरी, विठ्ठलाची वारी तेथे घडी. की सद्गुरू पूजन जेथे होते ते प्रत्यक्ष भगवंत येतो. कारण भगवंत नामाचा वेडा आहे. हे नाम कोण देते? कोणीही दिलं तर नाम फलद्रूप होऊ शकत नाही. पण सद्गुरूंनी दिल्यावरही आमच्या श्रद्धा नसेल तर ते काहीही कामात येत नाही. आम्ही यांत्रिक क्रिया करतो. नेमका नाथ संप्रदाय योगक्रियेच्या माध्यमाने, आत्मसाक्षात्काराच्या माध्यमाने जेव्हा यांत्रिकीकरण करू लागला, त्या नवनाथांनंतर एकही नाथ तयार झाला नाही. नाथ ही उपाधी ज्याला लागते ती नाथ म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या समकक्ष नव्हे, तर परब्रह्म स्वरूप जो आहे तो नाथ आहे. आणि म्हणतो ना, गुरुब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वरा, या तिन्हीचं स्वरूप जे परब्रह्म स्वरूप आहे, तो परब्रह्म स्वरूप म्हणजे भगवंत नव्हे, तो गुरु आहे. त्या गुरुला शरण गेलोच पाहिजे. हा तो नाथ. त्या नाथांनंतर मात्र 84 सिद्धांत म्हणजे प्रचलन सुरू झालं, संचार सुरू झाला. सिद्धींच्या याच्यात अडकलेला आणि योगाचा अवडंबर करणारा, योगिनी कौलाच्या तंत्रमार्गात स्वतःला पंचमकाराच्या स्वाधीन करणारा जो नाथ संप्रदाय होता, जो सिद्ध संप्रदाय होता, तो हळूहळू एका ठिकाणी स्थिर झाला. मी संपला असं म्हणणार नाही, कारण उत्तर भारतात तुम्ही गेले तर ज्या नवनाथांना आम्ही मानतो त्या नवनाथांचं पुस्तकचं नावसुद्धा कोणी घेत नाही. इथे सगळ्यांना माहीत असणार आहे. इथे भगवान शंकर, त्यांची पत्नी उमा, त्यांचा पुत्र गणेश, त्यांचा पुत्र कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, इंद्र यांना नाथस्वरूप म्हटलेलं आहे. वेगवेगळे नाव आहे. आदिनाथ, उमानाथ, संतोषनाथ, गजखंडीनाथ अशी वेगवेगळी नावं आहेत त्यांना. त्यातला 8वा नाथ हा दादागुरु माया मच्छिंद्रनाथ आणि 9वा शिवस्वरूप गोरखनाथ. सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये अनेक मोठे नाथ योगी किंवा नाथ संप्रदायाची धुरा वाहणारे असे व्यक्ती आले. जसे प्रवीणनाथांचा उल्लेख केला, तसंच भर्तुरी गुफेचे जे पीर आहेत ते असतील रामनाथ, अकोल्याचे महादेवनाथ असतील, त्यांचा मुलगा कृष्णनाथ असेल, असे अनेक, क्या मंगरुळपीरचे शांतीनाथ असतील किंवा देवासचे ब्रह्मनाथ असतील, नामदेवनाथ असेल, अशा अनेक नाथांचा उल्लेख करू शकतो. असे अनेक संपर्कात आले, अनेक गोष्टींविषयी जिज्ञासा उत्पन्न झाली. पण जेव्हा कळलं, जेव्हा एक वाव करत असताना लक्षात असं आलं की जो योगक्रियेत परिपूर्ण असलेला, ज्यांनी आत्माचा अनुभव घेतलेला, ज्याला हे कळलं की सर्वव्यापी आत्मस्वरूपच विद्यमान आहे, विराजत आहे, ज्या शिवशक्तीला त्यांनी एकत्र पाहिलं, त्या शिवाची असलेली शक्तीच या जगामध्ये विलसत आहे, तिलाच आदिशंकराचार्यांनी माया म्हटलं, अज्ञानाने ती भासते असं म्हटलं. पण नाथ संप्रदायाने शैवतत्त्वज्ञानाच्या आधारावर तिला स्वीकारलं आणि प्रचलनात आणलं. जी गोष्ट पाहतो ती सत्य, पण त्या सत्याचं खरं स्वरूप जर कळलं तर मात्र आम्ही आनंदी होतो. असं नाथाने जेव्हा विषय मांडला, असा असणार नाथ संप्रदाय हळूहळू एका ठिकाणी गोठल्यासारखा झाला. त्याच्यापेक्षा मला वेगळं वैशिष्ट्य असं वाटते की ज्या संजीवन मंत्राने सजीव झालेला गहनीनाथ असतील किंवा चौरंगीनाथ असतील, अडभंगनाथ असतील, मला खरं तर नाथ संप्रदायाची हठयोगाची खरंच विशेष आकर्षण म्हणा का त्याच्याविषयी आपुलकी म्हणा का वाटते मला माहीत नाही, पण त्याविषयी प्रेम वाटते. का अजब उपासना पद्धती त्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. चौरंगीनाथांना हात नव्हते, पाय नव्हते. आईनी आपल्या सावत्र आईनी त्यांच्या वडिलांच्या मनात कलुषित भावना भरून दिल्याने त्या हातपाय छेदन केला गेलं होतं.
तो एका चौकात टाकून दिला गेला होता उज्जैनीच्या. अशा वेळेस दोघा गुरु शिष्यांनी त्यांना आणलं, गुफेत बसवलं आणि सांगितलं की या शिलेकडे, म्हणजे त्या गुफेच्या तोंडावर ठेवलेल्या शिलेकडे फक्त पाहायचं. नजर हटली, शिला अंगावर येईल, हातपायाने हलणार कुठे. अशा अवस्थेत 12 वर्ष चौरंगींना त्या शिलेकडे एकटक पाहत राहतात. काय दिलं हो? तुम्हाला तरी मंत्र भेटला, क्रिया भेटली. जी निरंजन क्रिया भेटली ती प्रत्यक्ष परब्रह्माचं उद्घोषक उद्बोधक स्वरूप आहे. त्यापासून याच्यावर लक्ष, याच्या शिलेकडे फक्त पहा. नजर जरा हटली, म्हणजे 12 वर्ष त्यांनी झोप घेतली नाही, खाऊ पिऊ शकतच नव्हतं कारण हातपाय नव्हते. अशा याच्यात ते नाथ झाले. हात फुटले, पाय फुटले. 12 वर्षात सद्गुरू आले, शिला दूर केली, त्यांना बाहेर आणलं आणि चौरंगीनाथ म्हणून त्यांना नामकरण केलं. दुसरं एक, मग ती कथा तर फारच मला वाजव वाटते. कदाचित आमच्या वृत्तींशी निगडीत ती कथा असावी, आहे की नाही माहीत नाही. नाथ ग्रंथात आम्ही कुठेतरी असणार आहे. माणिक नावाचा एक शेतकरी होता, शेतीत काम करत होता. तेवढ्यात गोरखनाथ तिथे आले. भूक लागली होती, तहान लागली होती, भिक्षा मिळावी म्हणून तिथे आले. याचना केली की बाबा रे, मला भिक्षा दे, पाणी दे. आपल्या जवळच्या शिदोरीतली शिदोरी त्यांना देतो, पाणी देतो. जाताना गोरखनाथ की आपला माग काय मागायचं असेल तुम्हाला काही देऊ शकतो. तर जो स्वतःची भिक्षा स्वतःला मिळून देऊ शकत नाही असा तू मला काय देणार आहे? उलट तूच मला माग. पहा सद्गुरू किती चतुर असतात. त्याच्यात असलेल्या अहंकारी वृत्तीचा निचरा करायला त्यांनी काय म्हणावं? तुझ्या मनात जी इच्छा येईल त्या इच्छेनुसार तू वागू नको. झालं. गोरखनाथ निघून जातात. रात्र होते, घराकडे जायची इच्छा होते, पण शब्द दिलाय. आम्ही सुद्धा सद्गुरूंना शब्द दिलाय किंवा तुम्ही दिलेला मंत्र, तुम्ही दिलेली क्रिया मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत करेल. पण जेव्हा वेळ येते ना, तर गृहीत धरू एखादं लग्न आहे, लवकरचं लग्न आहे, आम्ही म्हणून ठीक आहे ना, क्रिया आणि जप नंतर करू. का? जे आमच्या जीवनपथावर आम्हाला मैलाचा दगड ठरणार आहे, आमच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करणार आहे, त्यालाच आम्ही इतक्या सहज स्वरूपात घेऊन टाकतो. नाही करता काय फरक पडणार? आजच्या दिवस नाही करू, उद्या करूया, रात्री करूया. गंमत अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही बसत असताना क्रिया करायला किंवा जप करायला, त्यावेळेस सद्गुरू आपल्या शेजारी उभे असतात, आपल्याकडे पाहत असतात. माझा मुलगा, कारण प्रत्येकाला उद्देश केल्यावर अपत्यवेत प्रेम करणारा फक्त एकमेव सद्गुरू आहे. त्याला माहीत आहे की आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे, काय दिल्याने आपलं कल्याण होणार आहे, म्हणून तो आपल्या जवळ बसत असतो, आपल्या अंतरंगाला पाहत असतो. सद्गुरूंना जर मानसपूजेत बोलवायचं असेल तर आमचे गुरु नाही म्हणायचे. असं म्हणायचं की बा मनचतुष्टय, अहंकार चतुष्टयाचं चौरंगावर सद्गुरुनाथा दश इंद्रियांना पांघरून आसन करून मी ठेवलं आहे आणि मनाला तुमच्या पायाशी ठेवलं आहे. त्या याच्यावर तुम्ही बसा आणि मला पुढचा मार्ग दाखवा. ज्या अहंकार चतुष्टयात अडकून, ज्या इंद्रियाच्या जंजाळात दलदलीत फसून जो मन स्वाभाविकता भगवंताकडे, परब्रह्माकडे जाणारं असते, ते सुद्धा इंद्रियांच्या वशात येऊन नको त्या दिशेला जात असते. अशा यांना चौरंगाचं स्वरूप, आसनाचं स्वरूप आणि पायावर पाय ठेवायला पाटाचं स्वरूप करून जर गुरूंना त्यावेळेस बसवलं ना, तर आमचा उद्धार नक्की झाला आहे. पुढचंही सांगतो मी, सद्गुरू तत्वाला मुक्ती नाही. इथे बसलेले आनंदनाथ असतील, काकासाहेब असतील, आमचे सद्गुरू असतील, यांना मुक्ती नाही. ज्यांचा हात शेवटच्या टप्प्याला धरला, ज्यांना वाटेवर लावायचे संकल्प ज्यांनी केला, तो जोपर्यंत शेवटच्या टप्प्याला जात नाही तोपर्यंत सद्गुरू मुक्त होऊ शकत नाही. माझं वचन नाही, हे वचन आहे विवेकानंदांचे गुरु परमहंस रामकृष्णांचं वाक्य आहे, जे कधीही असत्य बदले नाही. कोणते सद्गुरू खोटं बोलतच नसतात. असे सद्गुरू आमच्या जवळ बसून आमची उपासना पाहत असतात. त्यास आम्ही काय म्हणतो?
नंतर करू. मी सद्गुरूंनी काय करावं अशा वेळेस? आमच्या मुक्ताईनगरला शालिनी आई म्हणून गेल्या. ती मागच्याच वर्षी 12 तारखेला देह ठेवला. 25 वर्ष त्या बाईंनी अन्नाचा कणसुद्धा घेतला नाही. संसारी होत्या. आमचे सगळे संत संसारीच आहे, हे लक्षात ठेवा बरं. संसार करून स्वतःचं मुक्ती साधत त्यांनी जगाला उपदेश केला आहे. जेव्हा त्यांच्या सूनबाई मागे लागल्या की मला तुमच्यानंतर मला गादी द्या, तिने बाई हरकत नाही आहे, ही गादी माझी नाही आहे, ही मला माझ्याकडून मिळाली नाही आहे, ही गादी नानांची, म्हणजे इंदोरचे दत्तभक्त नानासाहेब तराणेकर यांनी दिलेली गादी, माझी गादी नाही आहे. ती का मी देईल, कारण 3 दिवस 3.5 दिवस तर तू उपाशी राहा, काही खाऊ पिऊ नको, मग विचार करू काय करायचं. तर अशा उपासना साधना करत ज्यांनी आपल्या जीवापेक्षा प्रिय असलेला, ज्यांनी जे सद्गुरूंनी आज तत्त्व आम्हाला दाखवलं, ज्या तत्त्वाचा सगळ्या शास्त्रांनी सगळ्या संतांनी उद्घोष केला, हे तत्त्व प्रत्यक्ष जेव्हा त्या स्वयांनी कळलं, ते सद्गुरू जेव्हा आमच्याजवळ येतात तेव्हा आम्ही जर रिक्त स्थान दिसलं, त्यांना किती दुःख होत असेल. त्या दुःखाचा विचार करून, किंवा दुसरा एक शब्द येतो, मी पूजा करून टाकली, मी जप करून टाकला. हे टाकणं प्रकार काय असते? मी जेवून टाकलं म्हणत नाही, मी खाऊन टाकलं म्हणत नाही, मग पूजा करून टाकली, जप करून टाकला, मी उद्या जप करेल, पण मी आजचं जेवण उद्या ढकलणार नाही. असं म्हणतात ना, एकादशी दुप्पट खाशी. एकादशी असेल, उपास असेल तर आम्ही डबल खातो, पण पूजा करून टाकली, जप करून टाकला म्हणून आम्ही मोकळं होतो. पण मला आश्चर्य अजून एका गोष्टीचं वाटते की ज्या निरंजनी पंथाला जेव्हा सगुणाचे डोहाळे लागले, तेव्हा गहनीनाथांनी निवृत्तीनाथांचा उपदेश केला, तो कृष्णभक्तीचा केला. त्या कृष्णभक्तीतूनच आम्हाला हा वारकरी संप्रदाय भेटला. या वारकरी संप्रदायाचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. वारकरी संप्रदाय आहे म्हणूनच हिंदू धर्म टिकला, इथपर्यंत म्हटलं तरी हरकत नाही. मग काय कारण असेल हो? जेव्हा योग हे अवडंबरात फसलं, याचं उदाहरण आमच्यासमोर आहे. माऊलीला भेटायला 1400 वर्षाचा चांगदेव आला, हा 14 वर्ष जगला कसा? योगाचा उपयोग मृत्यूची भुलावण करण्यासाठी करणार जर असेल तो योग परिपूर्ण होत नाही. योगाने आत्मसाक्षात्कार व्हावा, तो आत्मसाक्षात्कार टाळून स्वतःचा अवडंबर माजवण्यासाठी योग जेव्हा केला जात होता, तेव्हा कुठेतरी या संपूर्ण नवनारायणांना वाटलं की काहीतरी वेगळ्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे, या सगुणाला स्वीकारलं पाहिजे. मग शिवाला स्वीकारताना कोणतं दैवत निवडावं? बरं, दोन्ही कुळ एकच. ज्या नाथांनी वेदांत कळावा म्हणून लोकभाषा स्वीकारली, ज्या गोरखनाथांनी हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम असं म्हटलं, म्हणजे हसत खेळत तुम्ही ध्यान करा, हरनिश ब्रह्मचिंतन, तो पुढचा मला आठवत नाही आहे, पुढचं माझं हे होत आहे, किंवा तुम्ही नेहमी नित्यपणे ब्रह्माचं चिंतन करत ब्रह्म बोलत चला, सांगत चला, हसत खेळत ध्यान करा. ही अवस्था खरंच होते का हो? ती होते. ती क्रिया आपल्याला मिळालेली आहे. त्या क्रियेवर बारीक लक्ष दिलं, बारीक अवलंबन स्वीकारलं, कारण शरीराचा आधारभूत असलेला सगळ्यात सूक्ष्म पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही श्वास आहे. त्या श्वासाला जर आम्ही स्वीकारलं, पाहिलं, तर हा खेळ ध्यानात आम्ही 24 तास राहू शकतो आणि जागृती राहू शकतो. मग असा जागृत असलेला देवता कोणता? कोणाला आम्ही हे करावं? बरं, माऊलींच्या आधी पंढरपूर नव्हतं का हो? विठ्ठल नव्हता का हो? ज्या शिव अभिमानी असलेला नाथपंथ जरी त्यांनी सगळ्यांना स्वीकारलं असलं तरीसुद्धा विशेषतः शिवाचा अभिमान असलेला सद्गुरुपद, प्रारंभिक म्हणण्यापेक्षा मूळ सद्गुरुपद ज्या शंकराकडे जाते, त्या शंकराला दूर ठेवून वैष्णवांचा जो गोपाल आहे त्याला स्वीकारायचं कारण काय? खूप मोठी गंमत आहे. बरं, याच्या आधी वारी चालू होती, सगळं होत होतं. जेव्हा विठ्ठलाला विजापूरला नेल्या गेलं कृष्णदेवरायांनी,
तेव्हा एकनाथांचे पणजे सूर्यभान यांनी तर त्यांना पंढरपुरात आणलं. म्हणजे विठ्ठल होता, पंढरपूर होती. मग आता पंढरपुराचं विशेष महत्त्व का? मी हे पण सांगतो की मला हे पडणारे प्रश्न आहे. जेव्हा मी नाथ संप्रदायाकडे आजकाल पाहतो की नाथांच्या योगाकडून भक्तीकडे का आलं असेल, त्या माझ्या प्रश्नाला मीच उत्तर जेव्हा देत आलो त्या सापडलेला हा मार्ग आहे. काय वाटलं? ज्या अर्जुनाला किंग कर्तव्यमूळ झालं, अर्जुनाला जेव्हा धर्माचा उपदेश करताना स्वकर्तव्याची जाणीव दिली, तोच ग्रंथ मराठीमध्ये किंवा आचार्य तोच ग्रंथ सगळ्यात पहिले का निवडावा, त्याच्यावर आपलं भाष्य का लिहावं, त्यावेळेस असलेल्या भरकटलेल्या समाजाला ज्ञानाचं म्हणजे मुख्य उपासना मार्ग सांगायचं काम पडलं, तर सगळ्यात पहिलं गीतेलाच स्वीकारलं गेलं. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलीला वाटलं की आपण काहीतरी सांगावं, जेव्हा निवृत्तीनाथांना वाटलं की समाजातल्या चाललेल्या औडंबराला थांबवायचं असेल, पुन्हा एकदा गीता हातात घेतली पाहिजे, गीतेवर ज्ञानदेवांनीच केलं पाहिजे. गंमत अशी आहे की ज्ञानदेवांना आम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने चरित्रात्मक ओळखतो, तितकं निवृत्तीनाथांचं चरित्र आम्हाला माहीत नाही आहे. स्वतःला म्हणजे लपून ठेवून आपल्या शिष्याला, एखाद्या व्यक्तीला मोठं करण्यासाठी खूप मोठं मन पाहिजे. ते मन सद्गुरूंकडे असते. सद्गुरू हा कायम म्हणजे पडद्यावर राहत असतो आणि शिष्याला मोठा करत असतो. आणि मोठ्या झालेल्या शिष्याला पाहताना जे बापाचं कौतुक असते मुलाविषयीचं, तेच कौतुक सद्गुरूंच्या चेहऱ्यावर नव्हे तर अंग भाषा जी असते त्यावरून विलसत असते, कळत असते, पसरत असते. जेव्हा निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर म्हणजे गीतेवर टीका म्हणजे भाष्य करायला सांगितलं, त्यांनी कोणती भाषा निवडली हो? जी भाषा नाथांनी लोकभाषा म्हणून स्वीकारली, हिंदी असेल, मागधी असेल, मराठी असेल, त्या त्या प्रांतातली तिथी भाषा असेल. इव्हन असं म्हणतात की तामिळमध्ये सुद्धा शाबरी मंत्राचे जवळपास 86,000 प्रकार आहेत. आम्ही शाबरी मंत्र हिंदीमध्ये, मराठीमध्ये ऐकलेला आहे, म्हटलेला आहे, तो भाग नाही. या संपूर्ण हिंदुस्थानावर ज्याचं एक साम्राज्य होतं, तो नाथ संप्रदाय मात्र हळूहळू भक्तीच्या मार्गावर येऊ लागला. तो सहज नाही आला. मग त्यांनी विठ्ठलच दैवत का निवडलं? कुठेही नाथ संप्रदायाला धक्का न लागू देता माऊलींनी विठ्ठलला जेव्हा निवडलं, त्यांनी एक गोष्ट पाहिली, विठ्ठल विटेवर उभा आहे. विटेचा अर्थ जर आम्ही काढला, इटल, जो संपूर्ण क्रमबंधनाचा ज्यांनी संन्यास घेतलेला आहे असा क्षेत्र म्हणजे पंढरपूर क्षेत्र. त्या क्षेत्रात साक्षात भगवंत पंढरीनाथ विराजमान आहेत. मग कर्मसन्यास म्हणजे काय? जे कोणी म्हणते की आम्ही कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवत नाही, आम्ही संन्यास घेतला, अग्नीचा त्याग केला, नुसतं त्याग करणं म्हणजे कर्मसन्यास नाही, कर्माचा त्याग नाही. तर कर्मफलाची अपेक्षा म्हणजे सगळ्या इच्छांना संपवून फक्त भगवंतासाठी जिथे कर्म होते, जो संन्यासी, जो व्यक्ती वासनांचा, इच्छेचा त्याग करतो, तोच खरा कर्मसन्यासी. असं जे इटल, जी अटल आहे, वीत म्हणजे इच्छा मनातल्या, त्या अटल आहे, त्याच्या मस्तकावर पाय देऊन जो उभा आहे तो विठ्ठल आहे. मग दुसरी गोष्ट आहे, विठ्ठल कसा उभा आहे हो? कमरेवर हात देऊन, हातात शस्त्र नाही, बाजूला स्त्री शक्ती नाही, फक्त जगाकडे एकाकार साक्षी दृष्टीने पाहत आहे. मग जो योगा सम्राट, साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट होते, अशा माऊलींनी विचार करताना काय विचार केला असेल? बरं, माऊलीला संतत्वाची जाणीव करून देणारी सुद्धा एक व्यक्ती होती, जो नावे सुंदर आहे. जेव्हा अपमानाने व्यथित झालेले ज्ञानदेव निवृत्तीनाथ घेण्याकडे शिकायला होते, आईवडिलांनी देहदंड स्वीकारला होता, 3च बंधू होते. भिक्षा देताना जो अपमान झाला, त्या अपमानाने हे झालेले म्हणजे अपमानित झालेले, आपल्या झोपडीचं दार लावून बसलेले अशा माऊलींना उपदेश कोणी केला असेल? तिचं नाव मुक्ता. ज्याला मुक्त व्हायचं असेल त्यांनी आपल्या झोपडीचे कवाड सदैव उघडे ठेवायचे असतात. म्हणजेच आमच्यातल्या षडरिपूंना बाहेरचा रस्ता दाखवून
आमच्या मेंदूचे सगळे द्वार सगळं स्वीकारायला जेव्हा आम्ही मोकळं ठेवतो तेव्हाच मुक्तीचा मार्ग सापडतो किंवा मुक्ती आमचा हात धरून चालायला लागते. अशी गंमत आहे की नाही. लहान चिमुरडी मुक्त आहे, किती वर्षाची असेल हो. ती संतांनी कसं जगावं, संतांनी कसं वागावं, संतांनी मनाचा क्षोभ होऊ नये म्हणून काय करावं ही चिमुरडी ज्ञानदेवांना सांगते. ज्या ज्ञानदेवांनी गीतेतून आम्हाला अक्षय अमृताचा साठा दिला त्या ज्ञानदेवांना. बरं तेव्हा निवृत्तीनाथ नव्हते, कोणाला ज्ञानाचा उपदेश झाला नव्हता, मग मुक्ताईचा हा उपदेश आला कुठून, मुक्ताईने हे वर्णन केलं कुठून. हे आलेले चारही भाऊ पूर्ण ज्ञान घेऊन आले होते. मग असा ज्ञानाचा साठा असलेल्या ज्ञानदेवाधिक निवृत्तीनाथांसह चारही भावांना गुरुचा उपदेश, गुरुची गरज भासली. कशासाठी. राम हा साक्षात परब्रह्म आहे, मग वसिष्ठांची गरज काय, विश्वामित्रांची गरज काय, श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे, मग सांदीपनींची गरज काय. गुरुचरित्र सांगते प्रत्येक मनुष्य शरीरात जो जो आलेला आहे तो देव का असे ना त्यांना गुरूंची आवश्यकता आहेच. ती केवळ व्यावहारिक बाबी शिकण्यासाठी नाही, तर ज्यासाठी प्रत्यक्ष आम्ही जन्माला आलो आहोत तो जन्म सार्थकी करण्यासाठी आम्हाला सद्गुरूंची गरज आहे. मग जन्म सार्थक कसा करायचा आहे, कोणत्या मार्गाने करायचा आहे. ज्या मार्गाने आम्ही चाललो त्यांनी आमचं आयुष्य, आमचं जीवन सार्थक होणार आहेत का, तर नाही. ज्ञानाला भक्तीची जोड असेल तरच ज्ञान परिपूर्ण होते, नाही तर ते कोरडं पडलं तर पांडित्याशिवाय काही होत नाही. नेमकं आचार्यांच्या पुढच्या पिढीने वादात यश भेटावं म्हणून पांडित्याचा स्वीकार केला आणि मूळ तत्वाला, मूळ वस्तूला जेव्हा विसरले तेव्हा समाजात स्वाभाविक अनागोंदी माजली. त्या अनागोंदीला दूर करायला जेव्हा नाथांनी योगाचा आश्रय घेतला तेव्हा योगाचं अवडंबर बाजूला गेलं, तेव्हा वारकरी संप्रदाय आला. बरं, शिवा हा आणि विठ्ठल वेगळे आहेत का, तर एकाच तत्वाने स्वीकारलेलं दुसरं म्हणजे वेगळं रूप आहे. गंमत अशी आहे, जो वैष्णवांचा दैवत आहे त्यांनी मस्तकी शिवाला धारण केलं आहे. शिव तोची राम, राम तोची शिव. हरिपाठामध्ये माऊली म्हणते की शिव ज्याचा जप करतो तो किंवा हरी ज्याचा जप करतो तो दोघांमध्ये सख्य आहे. शंकर रामाचा जप करतो आणि राम शंकराची पूजा करतो. मग रामेश्वरम कोणाच्या नावाने वसलेला आहे, का गरज होती. हे अद्वैत कायम चाललेलं आहे. गंमत अशी आहे, कटीवर हात ठेवणारा भगवंत आपल्या पंजे पोटावर ठेवत नाही, त्याला पोटाची चिंता नाही आहे. तर दोन्ही कटीचे हात नेमकं जिथे आमचं माकड हाड येते, जिथे अग्निचक्र येते, जिथे कुंडलिनी सुप्त कुंडलिनी शक्ती वास्तव्याला आहे, त्या वास्तव्याला असलेल्या कुंडलिनीला आधार द्यायला दोन्ही हात त्यांनी कमरेवर मागे घेऊन अंगठा समोर ठेवला आहे. अंगठा समोर काय आहे, अंगठा हे अहंकाराचं प्रतीक आहे. आणि कुंडलिनी जागृत करायला आम्हाला अहंकाराच्या पुढे जाऊन सद्गुरूंच्या पायाशी शरणागती पत्करावी लागते. ती ज्ञानदेवांनी पत्करली. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत गुरुचं केलेलं सद्वर्णन कोणत्याही ग्रंथात नसेल इतके वेळा केलेलं आहे. आमचा एक मित्र आहे श्रीराम पालकर म्हणून, त्यांनी किती वेळा सद्गुरूंना कोणते कोणते शब्द वापरलेले आहेत, का का त्याला अलंकारात्मक उपाध्या दिलेल्या त्या शोधल्या तर 9000 ओवींमध्ये 1000 वेळा वेगवेगळ्या शब्दांनी वेगवेगळ्या अर्थांनी सद्गुरूंना त्यांनी आवाज दिलेला आहे. असं कुठेच घडलं नाही आहे. गीता पण तेच सांगते, मला प्राप्त करायचं असेल तर मला शरण आहे. गीतेतली उपासना शरणागत उपासना आहे. त्यांनी जरी म्हटलं असेल की मी योगी म्हणून, म्हणजे सगळ्या उपासना योगी म्हणून श्रेष्ठ आहे, तू अर्जुना तू योगी बन, तू ज्ञानी बन, पण जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला शरण आहे, तू शरण आला म्हणजे सगळे कर्म सोडून, जे कर्तव्य सोडून, कर्तव्य केव्हा तयार होतात की मी करतो म्हणल्यावर कर्तव्य येते. जेव्हा संसार भगवंताचा असतो माझं काहीच उरत नाही, भगवंताचं कार्य मी करतो आहे अशी भावना जेव्हा येते त्या कर्तव्य आपोआप संपते. गोंधळकर महाराज नाही म्हणतात संसार रामाला अर्पण करा, सद्गुरू तेच सांगतात मला सगळं अर्पण करा. आम्ही काय अर्पण करतो, जेव्हा
अर्पण करायची वेळ येते तेव्हासुद्धा आम्ही आमच्या पाकिटातले नोटा पाहतो. आरती करताना आरतीत टाकायची वेळ आली तर खराबात खराब नोट, कमीत कमी मूल्याची नोट कशी ठेवता येईल याचा विचार करतो. म्हणजे आम्ही त्या अंधापेक्षा आंधळे आहोत. जो अंधा मंदिरात जाताना भगवंताचं दर्शन घेऊन वापस यायचा, एक दिवस पुजारी विचारतो, अरे भगवंत तुला दिसतो का रे, तू पाहू शकतो का रे, कशाला मंदिरात येतो? तो उत्तर देतो, मला दिसत नाही हे मला 100% मान्य आहे, पण भगवंत मला पाहतो आहे याच्यावर माझा 1000% विश्वास आहे आणि त्या विश्वासाने मी जगत आहे. मला एकच सांगणं आहे की सद्गुरू आपल्याला 2 डोळ्यांनी नाही, लक्षात ठेवा, इथे बसलेल्या प्रत्येक डोळ्यातून आपल्याला पाहत आहे. कारण जेव्हा केनोपनिषदाची सुरुवात झाली, जे पहिली त्यातला सूत्र आलं, ते सूत्र असं आलं, केनेशित प्रेषितम मम, मला प्रेरणा देणारं कोण आहे? या कानाला, या डोळ्याला, या वाणीला, या जिव्हेला प्रेरणा देणारं कोण आहे? या कानाचा कान कोण आहे? म्हणजे ऐकणारा कोण आहे? पाहणारा कोण आहे? त्या भगवंत सांगतो, परब्रह्म सांगतो की हा मी आहे. सद्गुरू कायम आपलं आश्वासन देतस. म्हणूनच उगीच आपण जे पाहतो किंवा अक्कलकोट स्वामींचे शब्द आपण ऐकतो, भी नको पाठीशी आहे. सद्गुरू सदैव त्या भूमिकेत वावरत असतो. अशा ह्याच्यात जेव्हा विठ्ठलाचं अवलंबन स्वीकारलं, त्या दोन्ही हात कटीवर घेतलेला, कस्तुभनी हृदय धरणारा. पण कटीवर कुठे आहे? ज्याला चक्रांची माहिती आहे त्यांना माहीत आहे, मणिपूर चक्र कटीवर येते. नाभी हे मनुचक्राचं मूळ आहे, मूळ स्वरूप आहे धरलेला. मणिपूर चक्राच्या किंवा आमच्या प्राण अपनाची गती व्यवस्थित असावी, ते समान स्वरूपात जावं, समान स्वरूपात यावं म्हणून कटीवर हात धरलेला विठ्ठल योगाच्या दृष्टीने योगाचार्य आहे. कारण यासाठी की जेव्हा आद्य आचार्यांनी विठ्ठलाचं अष्टक तयार केलं, त्या योगपीठ म्हटलेलं आहे. त्या योगपीठाचा देवता नेमका जर योगाशी संबंधित नसेल तर उगीच योगपीठ म्हटलं असेल का? तर योगेश्वर पांडुरंग हे आपण एक नाव नवीन त्याला घेऊया. भक्तवत्सलता आहे, भक्तांची वाट पाहणार तर आहे, पण योग चक्रवर्ती पण आहे. कारण कमरेवर हात धुवून साक्षी भावाने जगाला पाहताना जी आमची मनोवृत्ती स्थिर पाहिजे, जी मनोवृत्ती शरणागत पाहिजे, जे नेत्र त्यांचे अधोमुख म्हणजे ऊर्ध्वमूल आहे, ते नेत्र म्हणजे आमच्या स्वतःच्या आत्मतत्वाकडे कायम साक्षी भावाने पाहून व्यवहार करणारा असा जो भगवंत, एकमेव भगवंत आहे, तो म्हणजे विठ्ठल. त्या विठ्ठलाचं स्वरूप वारकरी संप्रदायाने स्वीकारलं. ज्या नाथांनी दिलेल्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर हा प्रवास सुरू झाला. माऊलींनी लावलेल्या रोपट्याला नामदेवांनी खतपाणी दिलं, त्याच्यावर आलेले रोग एकनाथांनी दूर केले आणि तुकारामांनी त्याच्यावर जे छाया धरून त्याचे फळ कसे चांगले येतील, कसे गोजरे येतील, कसे फलदायक येतील याची काळजी घेतली. असा हा वारकरी संप्रदाय, हा सर्वसामान्यांचा संप्रदाय. दोन्ही नाथांनी असो की वारकरी संप्रदायांनी असो एक तत्त्व जपलं, शेवटच्या व्यक्तीपर्यंत, ज्याला अंत्यज म्हटला गेलेला आहे. म्हणजे शेवटचा व्यक्ती अंत्यज, हा यांनी नाही, जातीनी नाही, यांनी नाही, जो शेवटचा आहे, जोला खरंच अनेक अपराध करून त्याची जाणीव न होता तो एका कोपऱ्यात बसला आहे. अशांपर्यंत भगवत प्रेम, भगवंताला पोचवायचं, जो कुठेतरी दूर बसलेला आहे, दूर ठेवला गेलेला आहे, अशा भगवंताच्या समचरणापर्यंत न्यायचं हे काम दोन्हीही संप्रदाय म्हणण्यापेक्षा दोन्हीही पंथांनी केलं. मग नाथ संप्रदायांनी सगळ्या समाजाला एकत्र करत या राष्ट्राची पायाभरणी केली. तीच पायाभरणी वारकरी संप्रदायाने पण केली. जाता जाता शेवटी मी एकच म्हणेन, मला प्रसादानातल्या शेवटची एक जे आवडते ते मी सांगेन. भगवंत जेव्हा प्रसादान मागतात त्या ते म्हणतात, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवायची. याच्या आधी आदिपुरुषाचा उल्लेख करतात. हा आदिपुरुष की आदिपुरुष कोण असणार आहे? ईश्वर असणार आहे काय? विठ्ठल असणार आहे काय? त्याचं त्या आधी विश्वात्मक देव, सगळ्यासाठी विश्व राहावं आणि मधात आदिपुरुष म्हणजे आदिपुरुष काय आहे बा हे?
ज्या उपासनेचं मर्म, ज्या गीतेचं मर्म त्यांना अपेक्षित असलेला नारायण स्वरूप होणाऱ्या मानवाच्या साधनेला, उपासनेला बळकटी आणण्यासाठी वृत्तींचं विलीनता कशी करावी याचं मार्गदर्शन देणारं पसायदानात जेव्हा शेवटी माऊली म्हणते की ग्रंथ म्हणजे नेमकं काय, ज्ञानेश्वर अपेक्षित आहे का, तर मुळीच नाही. ग्रंथ म्हणजे आतमध्ये बांधून ठेवलेल्या अशा काही गाठोडे, संस्कारांचे गाठोडे, उपाधींचे गाठोडे, अहंकाराचे गाठोडे, अशा गाठोड्यांना सोडून संतांनी दिलेल्या ग्रंथातील आचरणात्मक बाबीला स्वीकारून आमच्या मनात असलेल्या अढींना त्या गाठोड्यांच्या गाठी सोडून जेव्हा आम्ही सैलाव होतो, म्हणजे आम्ही मोकळं होतो आणि स्वीकाराला तयार होतो, तेव्हाच असेच लोक जे साधक म्हणून इथे बसलेले आहे, ज्यांना आपल्या ग्रंथी मोकळ्या करायच्या आहेत, समजून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या काही मनात असलेल्या आसक्तींना ज्या तिलांत सोडायचं आहे त्या कशा प्रकारे सोडला गेला पाहिजे याचं ज्ञान जेव्हा अशा ठिकाणी एकत्र आल्यावर भेटते, तेव्हा ते ग्रहण करताना एक एक गाठ सुटत जाते. असे विशेष लोक जे उपासनेसाठी कटिबद्ध आहे, साधनेसाठी कटिबद्ध आहे, जे आपल्या आतमध्ये आमूलाग्र बदल करायला कटिबद्ध आहे, ज्यांना वाटते की मी बदलावं, माझ्यातला मी संपावा, नेनिवा संपून जाणीव व्हावी, या ब्रह्मस्वरूपात मी कुठेतरी एक हिस्सा व्हावं, या मार्गाचा पथिक होताना असलेल्या डेरेदार वृक्षांच्या सावलीतला एक मी असावं असं ज्यांना वाटते मी कल्पवृक्षाच्या सावलीत बसलो आहे. पण गंमत अशी आहे ना, कल्पवृक्षाला मागितल्यावर तो देतो, पण आम्ही काय मागावं. म्हणजे कथा नेहमी सांगितल्या जाते, एक पथिक होता, प्रवासाला निघाला, वेळ संपत आली, फक्त 10-5 मिनटं घे, मी चालेल ना काय. एक पथिक होता, चालला होता, जंगलाच्या रस्त्यावर आला, तर असं वाटलं थकलो आहे, आपण जरा पडावं, थांबावं. थांबल्यावर त्यांनी विचार केला, अरे इतकं चाललो, भूक लागली आहे, काही करतो मला खायला भेटलं असतं तर. बरं भेटलं असतं मान्य आहे, तितक्यात ताट समोर आलं, तर हेच करोडो सगळे तर रोज खातो मी, जर पंचपाक्वान्न भेटलं असतं तर. पंचपाक्वान्न ताट येते, आनंद होतो, खातो, खालीच की जराड भूमी असते, दगडधोंड्याची भूमी असते, याच्यावर झोपायचं. जर छान पलंग गादी भेटली तर किती मजा येईल झोपायला, कारण जंगलात असतो, सावली असते, थंडी हवा चालू असते, भरपेट जेवला असतो, झोप येत असते, पलंग गादी येते, झोपतो. झोपेतून उठल्यावर तर आठवण येते, अरे यार तहान लागली आहे, पाणी भेटलं तर. पाणी समोर येते, तुला वाटतं हा प्रकार काय आहे, इथे भूताटकी तर नाही आणि तिने मला खाल्लं तर. भूत समोर येतो, खाऊन टाकतो. हा भूत कोणता, तुमच्या आमच्या मनात वसलेल्या इच्छांचं जे स्वरूप आहे ते भूताटकीचं स्वरूप आहे, ते कधीच थांबू शकत नाही. एक इच्छा संपली दुसरी इच्छा उत्पन्न होणार. मला म्हणजे गंमत अशी आहे, आजकाल घर कसं असावं आणि घर कशा पद्धतीने आहे यावरून स्टेटस सिम्बॉल ठरतो. कालच मला एक मेसेज आला, त्या व्यक्तीवर 4.5 करोडचं कर्ज आहे, ते पुन्हा कर्ज काढून, म्हणजे आता बँकेला विषयात माहीत नाही मला, ठीक आहे, तो बिल्डर आहे, करतो आहे, सगळं आहे, आमच्याजवळून रडतो आहे, तिने आता 1 करोडची गाडी घेतली. संपली का इच्छा, अडचण आहे, समोर ऐश्वर येणार आहे, मग गाडी पाहिजे का, तर मग दुकान दाखवणार कसं. मला बँक कर्ज केव्हा देईल, त्या घरातली सुबत्ता पाहिल, माझा व्यवहार पाहिल, माझी गाडी पाहिल, तेव्हाच देईल. मग या गोष्टी माझं असल्या पाहिजे. लोक काय म्हणतील याने चालू असलेलं जीवनचक्र आमचं जोपर्यंत थांबत नाही, माझ्यापुरता विचार करत नाही, माझ्या सदिच्छा मी व्यक्त करत नाही, तोपर्यंत हे भूत कल्पवृक्ष म्हणजे गुरुजवळ असताना सुद्धा आम्हाला खात राहणार आहे, काहीही मिळणार नाही. याचा अर्थ असा आहे का की बा आम्हाला आत्तापर्यंत आम्ही जे केलं ते वाया गेलं का, तर मुळीच नाही. म्हणून सद्गुरूंना अहेतुक कृपा करणारा, काही हेतू नसताना अचानक आपला कृपा करणारा म्हणून म्हटलं गेलेलं आहे. कल्पवृक्षाला मागितल्यावर भेटेल, पण गुरुजवळ मागायची गरज पडत नाही. पण केव्हा, गीता सांगते
जेव्हा शरण येशील तेव्हा, जेव्हा श्रद्धातून मला तू काहीही अर्पण केलं, पान जरी अर्पण केलं तरी तुला प्रसन्न होईल. ती श्रद्धा असेल तर, निष्ठा असेल तर. निष्ठा कशी असावी? ठाकूरांना शेवटच्या काळात आवळा खायची इच्छा झाली, त्यावेळेस आवळा सीझन नव्हता. नाग महाशय आणि गिरीश हा त्यांचे 2 शिष्य, त्यांनी म्हटलं गुरूंची इच्छा झाली आहे ना, मग जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी आवळा असणार आहे. शोधतात. एका घरी आवळ्याच्या झाडाला एकच आवळा असतो. दोघंही कलकत्त्यातले प्रतिष्ठित व्यक्ती दोघंही त्या व्यक्तीवर सांगा की आम्हाला आवळा पाहिजे, ती आम्हाला लालसा उत्पन्न होते, काहीतरी आहे. ही तुमच्या मनात व्यक्त होतेच, आपोआप निर्माण होते. कोण एखादी गोष्ट मागितली ती का पाहिजे, कशाला पाहिजे हे विचारतोच आम्ही. ते कशाला पाहिजे, देईल. नाग महाशय, जर तुम्ही तुमची इस्टेट माझ्या नावाने करत असाल तर म्हणजे आवळा देईल. क्षणाचा विचार न करता नाग महाशयांनी आपली इस्टेटवर पाणी सोडलं, आवळा घेतला, गुरूंकडे आले. याला निष्ठा म्हणतात. गुरूंनी व्यक्त केलेली इच्छा भूतलावर कुठेतरी असणार आहे, ती पूर्ण करण्यासाठी मग सर्वस्वाचं दान देऊ शकतो का, हा विचार आमच्या मनात असेल, ती निष्ठा असेल तर सद्गुरू अखंड कृपा करतात. या अर्थी याच्या अर्थ तुम्ही तुमची इस्टेट अर्पण करा कोणाला असं म्हणणं नाही आहे काय. पण सांगायचं तात्पर्य हे असं आहे, जोपर्यंत मी माझं दान, तर माझं दान कसं करणार आहे. आम्ही तो म्हणतो सद्गुरू आम्ही तुमचेच, महाराजांकडे अनेक जण येतात, महाराज आम्ही आपलेच. पण जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही कुठे असता. गरज गुरुला कोणती असते, श्रद्धेने दिलेली क्रिया, दिलेला मंत्राचा जप जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही काहीही देऊ शकत नाही. त्यात एक दिवसही खंड न पडता, असं म्हटलं योगक्रियेत 3 दिवसाचा खंड पडला, 1 दिवसा खंड पडला तर 3 दिवस मागे जाता, 3 दिवसाचा खंड पडला 1 वर्ष मागे जाता. जपामध्ये भाव नसेल, योगा म्हणजे क्रियेमध्ये निष्ठा नसेल तर दोन्ही निष्फळ होतात. मग इथे जे विशेष लोक आहेत ते तुम्ही आम्ही आहो, आणि भगवंतानी जी इच्छा व्यक्त केली आहे ती मला खूप मोठी वाटते. दृष्टादृष्ट विजय. आपण सुद्धा सद्गुरुकृपेने असंच विजयी व्हावं. दृष्ट म्हणजे दिसणारं, म्हणजे जड जगत, अदृश्य न दिसणारं जो परब्रह्म स्वरूप आहे ते तुम्हा आम्हाला सद्गुरूंनी किंवा संतांनी सांगितलेल्या लिहिलेल्या ग्रंथाच्या किंवा सांगितलेल्या आचरणाच्या याच्याखाली छायेखाली जेव्हा आम्ही चालू, जेव्हा आम्ही विसावू, तेव्हा आम्हाला या जगातील अप्राप्य वस्तू निश्चित भेटणार. या इच्छेसह, माऊलींनी म्हटल्याप्रमाणे या विजयी कांक्षेसह मी माझे 2 शब्द थांबवतो.